न्याय क्रांती न्यूज, अन्यायाविरुद्ध आवाज। पुण्यामुळे तातवडे परिसरातील महापालिकेच्या मालकीच्या सुमारे 91 गुंठे आरक्षित जागेच्या प्रस्तावित भाडे करारावरून आता मोठा वाद निर्माण झालाय। प्रभाग क्रमांक 25 मधील सुमारे 9100 चौरस मीटर जागा 30 वर्षांसाठी खासगी शैक्षणिक संस्थेला भाडे तत्वावर देण्याच्या प्रस्तावाला स्थानिक नागरिकांसह अनेक लोकप्रतिनिधींनी विरोध दर्शवला। या जागेवर महापालिकेने स्वतःची दर्जेदार सीबीएसई पॅटर्नची शाळा उभारावी अशी मागणी नगरसेविका श्रुतीताई वाकडकर यांनी सभागृहात केली असून नगरसेवक कुणाल पावलकर यांनीही या प्रस्तावावर आक्षेप नोंदवत विरोध दर्शवला आहे। या प्रस्तावामागील आर्थिक गणित, सार्वजनिक मालमत्तेचा वापर, विद्यार्थ्यांचे हित आणि भविष्यातील सामाजिक परिणाम याबाबत आता नागरिकांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित जागेचा करार कालावधी 30 वर्षांचा असून त्यासाठी सुमारे 7 कोटी रुपये भाडे निश्चित करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। या आकड्याचे गणित मांडल्यास चित्र अधिक स्पष्ट होते। 30 वर्षातील 7 कोटी रुपये म्हणजे वर्षाला सुमारे 23.33 लाख रुपये आणि महिन्याला सुमारे 1.94 लाख रुपये। 97,951 चौरस फूट क्षेत्रफळाच्या तुलनेत हे भाडे प्रति महिना प्रति चौरस फूट सुमारे 1.98 म्हणजेच अवघे 2 इतके येते। याच मुद्द्यावरून नागरिकांकडून तीव्र प्रश्न उपस्थित केले जात आहेत। तातवडे पुण्यामुळे हा परिसर सध्या शहरातील सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या भागांपैकी एक मानला जातो। येथे व्यावसायिक जागांचे दर अनेक पटींनी जास्त असतात। महापालिकेची एवढी मोठी जागा इतक्या कमी दरात देण्याचा प्रस्ताव नेमका कोणत्या निकषांवर तयार करण्यात आला असा प्रश्न उपस्थित होत आहे। नागरिकांचं म्हणणं आहे की महापालिका आर्थिक अडचणी, वाढते खर्च आणि विविध विकास कामांसाठी निधीची गरज याचा सामना करत असताना उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने अशा जागांचा अधिक परिणामकारक वापर होणे अपेक्षित होते। काही नागरिकांच्या मते महापालिकेने स्वतः या जागेवर शाळा उभारून तिचे व्यवस्थापन किंवा संचालन योग्य धोरणाद्वारे केले असते तर विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबत पालिकेलाही लक्षणीय उत्पन्न मिळू शकले असते। या वादाच्या केंद्रस्थानी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्थानिक विद्यार्थ्यांचे हित। नागरिकांचा प्रश्न आहे की जर ही जागा खासगी संस्थेला देण्यात येणार असेल तर स्थानिक विद्यार्थ्यांसाठी कोणत्या अटी असणार? प्रभागातील मुलांना आरक्षण मिळणार का? प्रवेश शुल्क आणि वार्षिक फी सरकारी नियमांच्या चौकटीत राहणार का? या सर्व बाबी करारामध्ये स्पष्टपणे नमूद केल्या जाणार का? याच पार्श्वभूमीवर नगरसेवक राहुलदादा कलाटे यांनी सभागृहात मांडलेल्या भूमिकेची नागरिकांकडून कौतुक होत आहे। स्थानिक विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी महापालिकेच्या जागेवर उभारल्या जाणाऱ्या शैक्षणिक प्रकल्पांमध्ये प्रभागातील विद्यार्थ्यांना 40% आरक्षण मिळावे, तसेच प्रवेश शुल्क आणि शैक्षणिक शुल्क हे सरकारी नियमांच्या चौकटीत आणि सर्वसामान्यांना परवडणारे असावे, अशी ठाम भूमिका राहुलदादा कलाटे यांनी सभागृहात मांडली। त्यामुळे आता हा प्रस्ताव पुढे जात असताना राहुलदादा कलाटे यांनी मांडलेल्या अटी करारामध्ये समाविष्ट करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे की जागा कोणाला द्यायची हा प्रशासनाचा विषय असला तरी त्या बदल्यात स्थानिक विद्यार्थ्यांच्या हिताचे संरक्षण होणे अत्यावश्यक आहे। विशेष म्हणजे या विषयावर प्रभागातील सर्वच लोकप्रतिनिधींनी विविध स्तरांवर चिंता व्यक्त केल्याची चर्चा आहे। नगरसेविका श्रुतीताई वाकडकर यांनी सभागृहात प्रस्तावाला विरोध दर्शवत पालिकेने स्वतःची शाळा उभारण्याचा पर्याय पुढे केला। नगरसेवक कुणाल पावलकर यांनी आर्थिक आणि सार्वजनिक हिताच्या मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केले आहेत, तर नगरसेवक राहुलदादा कलाटे यांनी स्थानिक विद्यार्थ्यांसाठी 40% आरक्षण आणि नियंत्रित फीची भूमिका मांडली। या सर्व घडामोडींमुळे आता प्रश्न केवळ शाळा उभारण्याचा राहिलेला नाही। खरा प्रश्न आहे तो सार्वजनिक मालमत्तेच्या वापराचा, विद्यार्थ्यांच्या हिताचा आणि महापालिकेच्या आर्थिक जबाबदारीचा। कोट्यवधी रुपयांची सार्वजनिक मालमत्ता खासगी संस्थेला देताना त्याचा सर्वसामान्य नागरिकांना नेमका काय फायदा होणार याचे उत्तर प्रशासनाने स्पष्टपणे देण्याची गरज असल्याचे मत नागरिक व्यक्त करतात। नागरिकांची मागणी स्पष्ट आहे। जर महापालिका हा प्रस्ताव पुढे नेणार असेल तर स्थानिक विद्यार्थ्यांसाठी 40% आरक्षण, सरकारी नियमानुसार परवडणारी फी, सामाजिक बांधिलकीच्या अटी आणि पूर्ण पारदर्शकता या बाबी करारामध्ये लेखी स्वरूपात नमूद कराव्यात। अन्यथा या निर्णयाविरोधात तीव्र जनआंदोलन उभे राहू शकते, असा इशारा स्थानिक नागरिकांकडून दिला जातोय। प्रशांत काटे, संपादक, न्याय क्रांती न्यूज।
आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.